बौद्ध धर्माची शिकवण साधी, सरळ आणि मानवाला केंद्रबिंदू मानल्याने बौद्ध धर्म लोकप्रिय ठरला। विशेषतः बौद्ध धर्मात कोणत्याच लोकांना श्रेष्ठ अथवा कनिष्ठ मानण्यात येत नाही। सर्वांना समानतेने, मानवतेने वागविण्यात यावे अशी या धर्माची शिकवण आहे। स्त्री, पुरुष, उच्च नीच, जातीभेद न मानता प्रत्येकाला आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची आणि उन्नती करण्याची मोकळीकही देण्यात आली। लोकशाहीची तत्वे प्रेमाची, समानतेबरोबरच स्वातंत्र्याची वागणूक असल्याने बौद्ध धर्म भारताबाहेर विदेशात झपाट्याने वाढत गेला। बुद्धाचे तत्वज्ञान, ग्रंथ, साहित्य, लोकभाषा पाली भाषेत निर्माण झाले। यामुळे शोषित बहुजन समाज मोठ्या प्रमाणावर बुद्ध तत्वज्ञानाकडे आकर्षित झाला। बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर आणि भगवान बुद्ध हयात असताना आणि नंतरही बुद्ध धम्माला मोठ्या प्रमाणात राजाश्रय मिळाला। बुद्धांनी आपल्या तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसारासाठी शिस्तबद्ध असा भिक्खूचा संघ निर्माण केला। भगवान बुद्ध हे राजकुमार असल्याने, राजपुत्र असल्याने आणि त्यांची समानतेची वागणूक यामुळे बुद्ध तत्वज्ञानाचा जनमानसावर फार मोठा प्रभाव पडला होता। याबरोबरच या देशातील शक्तिशाली राजा सम्राट अशोकाने बुद्धाचा धम्म स्वीकारल्याबरोबर देशभर बुद्ध धम्माचा प्रचार प्रसारासाठी मोठी यंत्रणा फळी निर्माण करण्यात आली। बुद्धाच्या अस्थि धातूचा शोध सम्राट अशोकाला लागल्याबरोबर त्या ठिकाणी मोठमोठी स्तूपे उभे करून बुद्ध धम्माला प्रचंड गती दिली। देशोदेशी आपले विशेष दूत पाठवले। देशभर ठिकठिकाणी प्रचार प्रसारासाठी विशेष तज्ञ आणि त्यागी लोकांची नेमणूक करून त्या काळात बुद्ध तत्वज्ञानाला आणि आचरणाला फार मोठा बहर आला। पशुहत्या बंदी, कुऱ्हाड बंदी असं फरमानही काढण्यात आलं। जनावरांसाठी विशेष दवाखाने निर्माण करण्यात आले। भिक्खूंचा या वेळेत फार मोठा सन्मान होऊ लागला। उच्च नीच, भेदाभेद, जातीभेद समूळ नाश करून देशभर समतेचे, ममतेचे, मैत्रीचे, करुणेचे वारे वाहू लागले। विशेषतः याच काळात सम्राट अशोकाने आपली मुलगी राजकुमार आणि राजकुमारी संघमित्रा महेंद्रा यांना परंपरेनुसार राजा न बनवता बुद्ध तत्वज्ञानाचा प्रचार प्रसाराकरिता आपल्या मुलामुलींना अर्थात राजकुमार राजकुमारींना यांना सुद्धा धम्माच्या प्रचार प्रसाराकरिता मैदानात उतरवलं। संघमित्रा आणि महेंद्रा यांच्या महान त्यागामुळे आज श्रीलंका हे राष्ट्र बुद्ध राष्ट्र म्हणून जगात चर्चेला आला आहे। याचं श्रेय राजा सम्राट अशोक आणि संघमित्रा महेंद्रा यांना जातं। महान त्यागाची परंपरा, शिस्तबद्ध प्रचारक, समता, बंधुत्व, न्याय, स्वातंत्र्य, करुणा, मैत्री या सुंदर व अपूर्व मिलापामुळे आज जगभर बुद्ध धम्माचे अनुयायी वाढतच आहेत। त्या काळी वही, कागद, पेन याचा शोध नसल्याने पाषाणाच्या कठीण दगडावर, महाकाय खडकावर, डोंगर पहाडावर स्तूप, लेण्या, बुद्ध चरित्र, उपदेश लिहून ठेवण्यात आले। ते 2500 वर्षानंतरही जसेच्या तसेच बुद्ध धम्माची साक्ष देत आहे। याचं सुंदर उदाहरण जगप्रसिद्ध अजिंठा लेणी होय। विशाल, महाकाय ही अजिंठा लेणी पाहून मन प्रसन्न होतं। जगातील आश्चर्यकारक शिल्पकलेचा हा सुंदर नमुना, बुद्ध संस्कृतीची महान देण। ही देण पाहून मनात विविध विचारांचे काहूर उठते। किती लोक, किती श्रद्धावान, दानशूर असतील, किती महान विचाराचे लोक असतील, असं विचार मनाला स्पर्शून जातो।
हे सारे जग बुद्धाला जन्म देणाऱ्या महान आई वडिलांचे, त्यानंतर धम्माला राजाश्रय देणाऱ्या महाराजा सम्राट अशोकाचे, त्यानंतर अरहंत महेंद्र संघमित्राचे, राजा कनिष्क, राजा बिंबिसार, राजा प्रसन्नजित आणि पूर्वी होऊन गेले आदरणीय भिक्खू संघ आणि भविष्यात वर्तमान, भूत आणि भविष्यकाळ या तिन्ही संघात सर्व पृथ्वी तलावरील महामानव यांच्या विचाराने प्रभावित झाले. सर्व अनुयायी ऋणातच राहणे पसंत करतील. मी राम पिडकर.